होय, मी शेतकऱ्यांच्या शेवटच्या प्रश्नापर्यंत लढत राहणार, सामान्य जनतेसाठी लढणार. कारण महावितरणाची समस्या मांडल्यानंतर महावितरणाच्या अधिकाऱ्यांना इतकं टोचलं की न सांगण्याच्या पलीकडे टोचलं. कारण महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी अक्षरशः वेगवेगळ्या पद्धतीनं फोन करून शेतकऱ्यांना का भडकावता अशा पद्धतीची विचारणा केली. ही गोष्ट खरं तर लाजिरवाणी म्हणावं लागेल. कारण सर्वसामान्य शेतकरी अगदी विजेसाठी तडफडतोय आणि या अधिकाऱ्यांना सुचतंय की तुम्ही शेतकऱ्यांना का भडकवताय. सांगोला तालुक्यामध्ये लोड शेडिंगच्या नावाखाली वीज नेमकी जाते कुठं हे प्रामुख्यानं तपासणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही जर वीज अगदी 2 ते 3 दिवसामध्ये जर या विजेचा तोडगा या महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी जर नाही संपवला, लोड शेडिंगची प्रक्रिया जी आहे ती बंद करून पूर्णतः जी लाईट आहे ती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. अन्यथा ही जर लाईट नाही मिळाली तर सांगोला तालुक्याच्या महावितरणच्या उपकेंद्राला टाळे ठोकण्याची देखील आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेणार आहोत. कारण संबंध तालुक्यातील शेतकऱ्यांनी कालच्या खरं तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या कमेंटमेंट दिल्या, स्टेटमेंट दिली की महावितरणाचा इतका किळसवाना प्रकार आहे, यामुळं महावितरणाने 2 ते 3 दिवसामध्ये याला कुठेतरी मार्ग काढला पाहिजे. जर मार्ग नाही काढला तर त्या महावितरणाला टाळे ठोकण्याची आम्ही तयारी करणार आहोत. हा एक प्रकारचा तुम्हाला या ठिकाणी मी इशारा देतोय.